श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामध्ये खास करून अतिशय सोप्या अशा वास्तू टिप्स जाणून घेणार आहोत। कारण बघा, आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा कधी ना कधी निर्माण होत असतो। आता बऱ्यापैकी वास्तुशास्त्राला अनुसरूनच घरं तयार केली जातात, पण ज्यांची जुनी घरं आहे ते जास्त काही करू शकत नाही। कारण वास्तुदोष घालवायचं म्हटलं तर घराची अक्षरशः तोडफोड देखील करावी लागते आणि तोडफोड करणं काही खायचं काम नाही। त्यासाठी खर्च देखील करावा लागतो आणि मग हा सगळा खर्च आपल्या आवाक्याबाहेर असेल तर आपण काहीही करू शकत नाही आणि मग आपल्या ज्या समस्या आहेत त्या मात्र जशा आहेत तशाच राहतात। पण अगदीच आपण लगेचच खर्च करू शकत नसलो तरीही जर आपण आपल्या घरामध्ये काही वास्तू टिप्स फॉलो केल्या तर निश्चितच त्याने आपल्याला सकारात्मक असा मार्ग सापडतो आणि हळूहळू आपली प्रगती सुधारते आणि जी काही सुधारणा करणं अत्यावश्यक आहे त्यासाठी आपल्याकडे पुरेसा पैसा देखील उपलब्ध होतो आणि मग त्यातून आपण आपला जो वास्तुदोष आहे तो मुळासकट उपटून टाकू शकतो। पण त्यासाठी आपल्याला दररोज वास्तू टिप्स फॉलो करणं देखील गरजेचं ठरणार आहे। त्यामुळे दररोज न चुकता ज्या घरामध्ये काही गोष्टी नित्यनियमाने केल्या जातात त्यांच्या घरामध्ये 99% वास्तुदोष हळूहळू कमी होऊ लागतो आणि घरामधली जी निगेटिव्हिटी आहे ती देखील निघून जाते। तर दररोज करण्यासारख्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा समावेश आजच्या या व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता बऱ्याच जणांना असं वाटतं की दररोजची कामं सोडून आपण हे कामं करत बसायची का, एवढा वेळ कोणाकडे असतो। तर बघा, जे काही आपण या ठिकाणी कामं जाणून घेणार आहोत त्याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनाशीच आहे, त्यामुळे तुम्ही ही कामं सहजासहजी करू शकता। तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपले जेव्हा डोळे उघडतात तेव्हा आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं आहे। अतिशय सोपी आणि छोटीशी गोष्ट आहे, पण कुठेतरी ह्या गोष्टी आता मागे पडलेल्या आहेत। सकाळी उठल्यानंतर आपल्या दोनही हातांचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या चेहऱ्यावरून डोक्यावरून आपल्याला हात फिरवायचा आहे। अशा पद्धतीने जर दररोज केलं तर निश्चितच आपला जो दिवस आहे तो चांगला जाण्यासाठी मदत होणार आहे। पूर्वी या गोष्टी शाळेमध्ये देखील शिकवल्या जायच्या, घरातून आजी आजोबा देखील शिकवायचे, पण आता कुठेतरी ह्या गोष्टी मागे पडल्या म्हणून मुलांनाही त्या गोष्टी माहीत नाही। आपण जर सुरुवात केली तर त्यांनाही या गोष्टी कळणारच आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये वारानुसार विविध प्रकारच्या गोष्टी टाकल्या जातात। त्या बाबतीत आपण अनेक व्हिडिओ बनवले आहे आणि ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे वारानुसार जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काही गोष्टी टाकल्या, जसं की सोमवार असेल तर तुम्ही काळे तीळ टाकू शकतात किंवा तुम्ही थोडंसं 1 चमचा कच्चं दूध देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतात। या व्यतिरिक्त तुम्ही गुरुवारच्या दिवशी हळद टाकू शकतात, शनिवारच्या दिवशी देखील तुम्ही काळे तीळ टाकायला हरकत नाही। अशा प्रकारे जर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब केला तर निश्चितच आपल्यावर त्याचा सकारात्मक असा अनुभव पाहायला मिळतो। त्यासोबतच तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकतात। ही देखील एक छोटीशी वास्तू टिप्सच म्हणता येईल, कारण याने देखील आपली निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळते। त्यानंतर दररोज आपल्या घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। जर तुम्हाला हळदीचं पाणी दररोज शिंपडणं शक्य नसेल तर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते शिंपडायचं आहे। त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचं लेपन आलं, पण प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नाही। मग कमीत कमी गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी किंवा अमावस्या पौर्णिमेला किंवा सणवार असेल, विशेष अशी तिथी असेल तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही हळदीचं लेपन वगैरे करू शकतात। त्यानंतर घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी अतिशय सोपा पण अतिशय प्रभावी असा उपाय म्हणजे घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ एक का होईना कापराची वडी आपल्याला जाळायचीच आहे, सकाळी आणि संध्याकाळी। आता तुम्हाला दररोज जर करणं शक्यच नसेल तर आठवड्यातून किमान 2दा जरी तुम्ही हा उपाय केला तर निश्चितच तुमच्या घरातील निगेटिव्हिटी संपून जाण्यासाठी मदत मिळणार आहे। कापूर म्हटलं तर आपल्या डोळ्याला जे जीवजंतू दिसत नाही ते देखील मरून जाण्यासाठी किंवा त्यांचा नाश होण्यासाठी आपल्याला त्या कापराची मदत होते। त्यामुळे आपलं आरोग्य तर चांगलं राहणारच आहे, पण आपली घरातील जी नकारात्मकता आहे ती देखील निघून जाणार आहे। तर हा छोटासा उपाय तुम्ही करू शकतात। त्यानंतर बघा, आठवड्यातून एकदा का होईना आपल्या मुख्य दरवाजाच्या ठिकाणी एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। आता शक्यतो तुम्ही शनिवारी लावण्याचा प्रयत्न करा किंवा सोमवारच्या दिवशी लावला तरीही चालेल। आठवड्यातून एकदा दररोज जर तुम्ही तेलाचा लावत असाल, कुठल्याही तेलाचा लावत असाल तर हरकत नाही, पण शनिवारच्या दिवशी तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा लावायला सुरुवात करा। बघा, आपला जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ किंवा कमीत कमी संध्याकाळच्या वेळेस तरी आपल्याला दिवा हा लावायचाच आहे। त्यामध्ये जर विविध प्रकारच्या तेलाचा, जसं की शनिवार असेल तर मोहरीचं तेल, अमावस्या असेल तर मोहरीचं तेल किंवा मग तिळाच्या तेलाचा वापर, कधी कधी शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुपाचा वापर करू शकतात। अशा प्रकारे जर आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर निश्चितच
त्या देवतेंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे। त्यानंतर दररोज करण्यासारखी अतिशय सोपी आणि छोटीशी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा चपात्या करतो तेव्हा त्या तव्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं दूध शिंपडायचं आहे आणि आपल्या घरातल्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत मिळते। जो काही वास्तुदोष असेल, पितृदोष आहे, तो देखील निघून जाण्यासाठी मदत मिळते। त्यामुळे चपात्या करण्याच्या अगोदर हे छोटंसं काम तुम्हाला दररोज न चुकता करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्या घराची स्वच्छता ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे। त्यासोबतच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा मग आपल्या आर्थिक स्थितीच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचं आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी नांदते। पण उठसूट आपण कधीही स्वच्छता करू नये। स्वच्छता करण्यासाठी आपल्याला शनिवारचा किंवा अमावस्येचा दिवस निवडायचा आहे। त्या दिवशी जर आपण स्वच्छता केली, घरातली जी काही अडगळ आहे ती काढून टाकली, तर त्यासोबत अलक्ष्मी देखील निघून जात असते आणि लक्ष्मी खऱ्या अर्थाने आपल्या घरात नांदते। त्यामुळे स्वच्छता करण्यासाठी तुम्ही शनिवार किंवा अमावस्येचा दिवस निवडू शकतात। त्यानंतर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी किंवा घरामध्ये जीवजंतू जे आहेत डोळ्याला न दिसणारे ते सगळ्यात जास्त कुठून येतात, तर टॉयलेट बाथरूम। त्यामुळे टॉयलेट बाथरूममध्ये देखील आपल्याला स्वच्छता ठेवायची आहे। ते ओलं ठेवायचं नाही। आपल्याला सगळं आवरून झाल्यानंतर, आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पसारा ठेवायचा नाही। यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं खडे मीठ देखील ठेवायचं आहे। खडे मिठामुळे आपली जी बाथरूमची निगेटिव्हिटी आहे ती देखील शोषली जाते। त्यामुळे हा उपाय छोटासा करायचा आहे। त्यासोबतच टॉयलेट बाथरूमचे दरवाजे हे आपल्याला बंदच ठेवायचे आहे। काम झालं की बंद करून घ्यायचा, एवढा जरी नियम आपण पाळला तरीही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि इतर गोष्टींच्या दृष्टीने देखील ते खूप महत्त्वपूर्ण ठरू शकतं। त्यानंतर बघा, आपण जे जेवण करतो, साक्षात अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न असते म्हणून आपल्याला 2 वेळेचं अन्न खायला मिळतं। अशी अनेक लोक आहेत ज्यांना साधं 2 वेळेचं जेवण देखील मिळत नाही, पण आपल्याला ते मिळत आहे। त्यामुळे अन्नपूर्णा मातेचे आपल्याला आभार मानायचे आहे आणि म्हणूनच या अन्नाचा अनादर होऊ नये म्हणून आपल्याला कधीही आपण ज्या ताटात जेवतो त्या ताटात हात धुवायचा नाही। हात धुण्यासाठी दुसरं पाणी घेऊन आपल्याला बेसिंगमध्ये किंवा जिथे जागा असेल तिथे तुम्ही जायचं आहे आणि हात धुवायचा आहे। ज्या ताटात आपण जेवलो आहे त्याला आदर द्यायचा आहे। दोनही हातांनी ते ताट उचलायचं आहे आणि जिथे घासण्याची जागा आहे तिथे ते नेऊन ठेवायचं आहे। जेवणाच्या बाबतीतला हा जरी नियम आपण पाळला तरीही अन्नपूर्णा माता आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते। त्यानंतर घरातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू। तर हा झाडू जो आहे तो चुकूनही बाहेरच्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा। पण बऱ्याचदा कुणाला दिसू नये म्हणून तो बेडखाली ठेवला जातो। तर चुकूनही आपल्या बेडच्या खाली झाडू ठेवायचा नाही। तुम्हाला जर झाडू ठेवायचा असेल तर तो नेहमी खाली जमिनीलगत आडवा ठेवायचा आहे, टांगून वगैरे देखील ठेवायचा नाही। पण ठेवताना तो कोणालाही सहजासहजी दिसणार नाही। मग तुमची एखादी गॅलरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात, जेणेकरून बाहेरून आलेल्या व्यक्तींना तो लगेचच नजरेस पडणार नाही। त्यासोबतच झाडू ठेवताना पूर्वेला किंवा उत्तरेला, ईशान्येला कधीही आपल्याला झाडू ठेवायचा नाही। तो तुम्ही दक्षिणेला, वायव्येला, नैऋत्येला नक्कीच ठेवू शकतात। पण डस्टबिन आणि झाडू पूर्व, ईशान्य आणि उत्तर दिशेला चुकूनही ठेवायचा नाही। त्यानंतर बघा, आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी आपल्या तिजोरीमध्ये एका पिवळ्या कपड्यामध्ये 4-5 हळदीच्या गाठी ठेवायच्या आहे आणि थोडेसे पिवळे तांदूळ ठेवायचे आहे। त्याची जी पोटली आहे ती कायमस्वरूपी तिजोरीत ठेवायची आहे। नंतर कधी बदलावंसं वाटलं तर ते काढून आपल्याला विसर्जित करायचं आणि पुन्हा नवीन पोटली तयार करून ती तिजोरीत ठेवायची। असं केल्याने देखील माता लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी मदत मिळते। माता लक्ष्मी आपल्यावर कधीही नाराज होऊ नये याकरिता आपलं जे पाकिट आहे ते कधीही रिकामं ठेवायचं नाही आणि जे पाकिट आहे ते कधीही फाटलेलं नसावं। भलेही ते कमी किमतीचं असेल पण ते नेहमी स्वच्छ आणि चांगल्या स्थितीतलं असावं। फार फाटलेलं जर पाकिट असेल तर आपली परिस्थिती देखील फाटली जाते असं म्हटलं जातं, म्हणून हा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे। आणि पाकिटामध्ये कमीत कमी 1 रुपयाचं नाणं का होईना आपल्या असायलाच हवं, हा नियम देखील पाळायचाच आहे। त्यानंतर पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी, त्यासोबतच वास्तुदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आणि आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत त्या सुटण्यासाठी दर शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे। त्या ठिकाणी मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, तिथे प्रदक्षिणा घालायच्या आहे। असं जर आपण दर शनिवारी केलं तर बऱ्याचशा समस्या सुटण्यासाठी मदत मिळते, कारण पिंपळाच्या झाडामध्ये सगळ्या देवदेवतांचा वास असतो असं म्हटलं जातं। त्यानंतर आपल्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहावा आणि आपली जी परिस्थिती आहे ती नेहमीच चांगली राहावी याकरिता आपल्याला दान करणं देखील गरजेचं आहे। बघा, असं म्हटलं जातं की आपण जेवढं निसर्गाला देतो तेवढं पुन्हा आपल्याकडे परत येत असतं। त्यामुळे दान करण्याचा गुण आपल्याकडे असायलाच हवा। आता दान करणं म्हटलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप काही दान केलं तरच त्याचं फळ मिळतं, पण दान करणं म्हणजे काय, तर आपण दररोजच्या जीवनामध्ये अगदी दररोज देखील दान करू शकतो। मग ते कशा पद्धतीने, तर मुक्या जनावरांना आपण चपाती वगैरे खायला देऊ शकतो। गाय असेल तर गाईला, कुत्र्याला, मांजरीला
अशा पद्धतीने जरी आपण थोड्या थोड्या गोष्टी केल्या तर ते देखील एक प्रकारचं दानच मानलं जातं। पक्ष्यांसाठी तुम्ही धान्य ठेवलं किंवा मुंग्यांसाठी थोडीशी साखर ठेवली तरीही ते दानच म्हटलं जातं। त्यामुळे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन आवर्जून करायचं आहे। किंवा आपल्या दारावर कोणी व्यक्ती आली काहीतरी खायला मागितलं तर निश्चितच आपण अन्नदान हे करू शकतो, कारण सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान। पैशांच्या दानापेक्षा देखील अन्नदानाला विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे जितकं शक्य होणार आहे तितकं दुसऱ्यांना खाऊ घालण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर स्वामी भक्त हो, या ठिकाणी आपण 10 ते 12 गोष्टी जाणून घेतलेल्या आहे, ज्या अतिशय सोप्या आहे, प्रत्येकाला करणं सहज शक्य होणार आहे अशाच आहे। त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश करा आणि त्याचा सकारात्मक जो अनुभव आहे तो तुम्ही स्वतः घ्या। तर ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी शंका वाटत असेल तर तेही विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।